नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. MSF संदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट आलेली आहे. या शासन निर्णयामुळे लवकरच MSFचे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये MSFचे जवान तैनात होणार आहेत. त्याबद्दलच महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा आणि व्हिडिओ शेअर देखील करा, जेणेकरून इतर जवानांपर्यंत देखील ही महत्त्वाची अपडेट पोहोचेल. 11 नोव्हेंबरला मंत्रिमंडळामार्फत निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्यामध्ये न्यायालयीन संकुले तसेच न्यायाधीशांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार आहे. सुरक्षेसाठी आवश्यक असणारे अत्यावश्यक मनुष्यबळ हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ म्हणजेच MSF मार्फत पुरवण्यात येणार आहे. विधी व न्याय विभागाकडून त्यासाठी होणाऱ्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आलेली आहे. मुंबई उच्च न्यायालय ते खंडपीठ, कोल्हापूर सर्किट बेंच, राज्यातील जिल्हा न्यायालये व अन्य न्यायालये यांच्यासह न्यायाधीशांची निवासस्थाने या ठिकाणी सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यातील 4,742 सुरक्षा रक्षक न्यायालयांसाठी आणि 3,540 सुरक्षा रक्षक न्यायमूर्ती न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी नियुक्त केले जाणार आहेत. यासाठी एकूण 443 कोटी 24 लाख तरतुदीस मान्यता दिली आहे. एकंदरीतच 8,000 पेक्षा जास्त MSF जवान सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत. एकंदरीतच मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय आणि त्यांचे 4 खंडपीठ, ज्यामध्ये नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पणजी आणि कोल्हापूर यांचा समावेश होतो. प्रत्येक जिल्ह्यात असणारे न्यायालय आणि कौटुंबिक न्यायालय या ठिकाणच्या सुरक्षेची जबाबदारी MSF जवानांवरती असणार आहे. महाराष्ट्रातील काही न्यायालयांमध्ये आधीपासूनच MSF जवान तैनात आहे, हे देखील आपल्याला माहीत आहे. सोलापूर आणि सांगली जिल्हा सत्र न्यायालयामध्ये खूप वर्षांपासून MSF जवान तैनात आहेत आणि ते चांगले काम करत आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालयासोबतच तालुका न्यायालयामध्ये देखील सुरक्षेसाठी 250 पेक्षा जास्त MSF जवान आधीपासूनच तैनात आहेत. या निर्णयामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये MSF जवानांचे मनुष्यबळ वाढवण्यास मदत होणार आहे आणि जवानांची त्यांच्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी लवकरच बदली होईल. जे जवान व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी त्यांच्या गावाच्या जवळ कोणते न्यायालय आहे हे कमेंट करून नक्की कळवा. न्यायालयासोबतच येणाऱ्या काळात राज्यातील सर्व RTO ऑफिसच्या सुरक्षेसाठी देखील MSF जवान तैनात असणार आहेत. जे जवान नियुक्तीचे बाकी आहेत तसेच जे जवान आपल्या जिल्ह्यात बदली होण्याची वाट पाहत आहेत, त्यांनी फक्त काही महिने वाट पहा. न्यायालय आणि RTO या ठिकाणी जेव्हा जवान तैनात करण्यात येतील तेव्हा MSFचे मनुष्यबळ हे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर देखील करा. 1 वर्षानंतर आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केली आहे, कारण आपला चॅनेल यूट्यूबतर्फे डिमॉनिटाईज करण्यात आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ टाकण्यात येत नाही. तरी कोणतीही महत्त्वपूर्ण अपडेट आल्यावर आपण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ जरी नसतील तरी सुद्धा तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याच्यावर सर्व माहिती आणि अपडेट आपण वेळोवेळी टाकत असतो. जय महाराष्ट्र.